वडिलांची सेवा न करणारे, गावाचा विकास कशा प्रकारे होईल यासाठी झटणारे आणि गाव कसं खड्ड्यात जाईल यासाठी देखील प्रयत्न करत असणारे या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच टाळकरी, माळकरी, गावकरी, वारकरी, संयोजक, आयोजक, नियोजक या सर्वांच्या सहकार्याने व झेंडे महाराज आणि बांगर सर यांच्या परिचयातून ही प्रवचनरूपी सेवा मी हभप ईश्वरी मारुद्र नागरगोजे इयत्ता 6वी माझ्याकडे आलेली आहे. तर या प्रवचनरूपी सेवेकरिता निवडलेली ओवी हे ज्ञानी यांचे ज्ञानराज आळंदी निवासी संत, ज्यांनी रेड्यामुखी वेद आणले, निर्जीव अशी भिंत चालवली, पाठीवरती मांडे भाजले, असे थोर आळंदी निवासी संत. बरं मग आता आळंदी निवासी संत म्हणल्यावर येतात ते ज्ञानेश्वर माऊली. आणि अशा या ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील अध्याय 6वा 350वी ओवी या प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेली आहे. मपितला बोली बोली जे, मतिला पाऊली चाली जे, निद्रे ही मानू दिजे अवसरे येते. अहो, ज्या ज्ञानोपरायांच्या ज्ञानेश्वरीतील आज प्रत्येक प्रवचनकार ओवी घेऊन प्रवचन करतात. काय इतिहास आहे त्या ज्ञानेश्वर माऊलींचा, काय संकट आहेत त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनामध्ये. हो अहो, ज्या वेळेस विठ्ठलपंत कुलकर्णी हे प्रत्येक वारीला जात, प्रत्येक यात्रेला जात आणि असंच ते यात्रेनिमित्त इंद्रायणीच्या काठावर आले. त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी इंद्रायणीमध्ये स्नान केलं, देवपूजा केली आणि सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. आणि हे सर्व रुक्मिणीच्या वडिलांनी पाहिलं. मग काय, त्यांनी भोजनासाठी आग्रह करून त्यांना घरी नेलं आणि विठ्ठलपंतांचा हात हाकवण्यासाठी रुक्मिणी मातेसाठी मागितला. त्यावेळेस होकार दिला आणि त्यांचा विवाह झाला. ते त्याच ठिकाणी राहू लागले. परंतु त्यांना बरेच वर्ष काही मूल बाळ होईना, काही अपत्य होईना. मग काय, ते आपेगावला गेले. विठ्ठलपंतांचं घर आपेगावला, त्या ठिकाणी ते गेले. त्या ठिकाणी बरेच काळ राहिले. तिथेही त्यांना काही अपत्य होईना. शेवटी विठ्ठलपंत कुलकर्णी कंटाळले या संसाराला आणि सांगितलं की आता मला संन्यास आश्रम घेऊ वाटायले. आणि याची विचारणा करण्यासाठी ते रुक्मिणी मातेजवळ गेले. परंतु त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस आपल्याला अपत्य होईल त्यावेळेस तुम्ही संन्यास आश्रम स्वीकारा. परंतु त्यांना आता संसारामध्ये काहीच रुची राहिली नव्हती. त्यांनी बऱ्याच वेळा विचारलं, परंतु रुक्मिणी माता म्हणत की संतान झाल्यावर घ्या संन्यास आश्रम, संतान झाल्यावर घ्या. परंतु बरेच वर्ष उलटले पण त्यांना काही मूलबाळ होत नव्हतं. विठ्ठलपंत कुलकर्णी या संसाराला कटाळले आणि त्यांनी शेवटी काशीला जाऊन संन्यास आश्रम घेतला. त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचं नाव हे चैतन्य स्वामी ठेवलं आणि त्या ठिकाणी ते राहू लागले. आणि इकडे रुक्मिणी माता आळंदीमध्ये दररोज इंद्रायणीमध्ये स्नान करीत, देवपूजा करीत, सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत आणि हे त्या काशीमध्ये असणाऱ्या ज्यांच्या मठामध्ये, ज्यांच्या पशी चैतन्य स्वामी म्हणजे विठ्ठलपंत राहत होते, त्याचे मठाधिपती त्या ठिकाणी आले. त्यांनी दर्शन घेतलं रुक्मिणी मातेने. त्यांनी आशीर्वाद दिला की सौभाग्यवती भव. त्या हसल्या आणि तिथून निघायला लागल्या. त्यांनी विचारलं, तुम्ही हसलात का मी आशीर्वाद दिला? त्या म्हणाले, माझ्या पतींनी संन्यास आश्रम स्वीकारला आहे. मग ते म्हणाले असं. मग खाना खुना विचारलं की कोण आहे वगैरे, कसं आहे. मग त्यावेळेस पटलं की विठ्ठलपंत म्हणजे चैतन्य स्वामी आहेत. ते रुक्मिणी मातेला घेऊन काशीला गेले आणि त्या ठिकाणी पुन्हा विठ्ठलपंतांना सांगितलं की तुम्ही गृहस्थाश्रमामध्ये या. आणि त्यांनी देखील ऐकलं. ते पुन्हा संसारामध्ये आले, परंतु समाजाने त्यांना वाळीत टाकलं. आणि मग काय, आशीर्वाद भेटला होता म्हणून 3 वर्षाच्या अंतराने निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई असे 4 अपत्य त्यांना झाले. आता बघा बरं, नाव पण काय भारी येतो त्यांचे, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. आता जेव्हा आपण
या संसारातून निवृत्त होत, या संसारामधून नाहीसे होत, निवृत्त होत म्हणजे निवृत्तीनाथ। आणि जर या संसारातून आपल्याला निवृत्त व्हायचं असेल तर काय लागतं आपल्या जवळ? ज्ञान, आणि म्हणजेच ज्ञानदेव। आणि ज्ञान स्वीकारायचा मार्ग खूप सोपा आहे, ज्ञान खूप सोपं आहे घेतलं तर, म्हणून सोपानदेव। आणि हे सर्व जर आपण आचरणामध्ये आणलं तर आपल्याला प्राप्त होते मुक्ती, म्हणून मुक्ताबाई। म्हणजे काय नाव पण भारी येतो या भावंडांचे, मग काय। आता त्यांचं मौजेबंधन करण्यासाठी त्यांना शुद्धीपत्रक लागत होतं, परंतु समाजाने ते द्यायला नकार केला आणि सांगितलं विठ्ठल पंतांना आणि रुक्मिणी मातेला की तुम्ही जिवंत समाधी घ्या, मगच तुमच्या मुलांना आम्ही शुद्धीपत्र देऊ। मग काय त्यांनी जिवंत समाधी घेतली, परंतु नंतरही या लोकांनी दिलं का शुद्धीपत्र? नाही। त्यांना सांगितलं की तुम्ही पैठणला जा आणि तिथून शुद्धीपत्र आणा। ते त्या ठिकाणी गेले, तेथील काही व्यक्तींनी ओळखले की अरे हे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचे अवतार आहेत, परंतु काहींना कळत नसतं। त्या ठिकाणी देखील म्हणाले की तुम्हाला शुद्धीपत्र भेटणार नाही। आणि असंच त्यांनी पाहिलं की अरे रस्त्यावरून एक रेडा जातो, आणि त्या रेड्याच्या मालकाला रेडा घेऊन त्या ठिकाणी बोलवलं, सांगितलं जर तुम्ही या रेड्याच्या मुखी वेद आणले तरच तुम्हाला शुद्धीपत्र भेटेल। मग काय त्यांनी वेद उच्चारले आणि लगेच तो रेडा बोलू लागला, म्हणजे एवढी ताकद संतांची। म्हणून तुकाराम महाराज देखील एका ठिकाणी म्हणतात, संतांचा महिमा तो बहु दुर्गमाने, शाब्दिकांचे काम नाही येते। म्हणजे संतांचा महिमा एवढा मोठा, एवढा अफाट आहे, त्यांच्या पुढे असलं आयऱ्या गैऱ्याचं काम चालतं का? तर नाही। आणि मग तिथून शुद्धीपत्र घेऊन ते पुन्हा आळंदीला आले आणि त्यांनी तत्पूर्वी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिला। त्यासोबत अमृतानुभव असेल, चांगदेव 65 असेल, असे बरेच ग्रंथ त्यांनी त्या ठिकाणी लिहिले। आणि शेवटी आळंदी येथे त्यांनी जिवंत समाधी घेतली। म्हणजे काय इतिहास आहे माझ्या ज्ञानोबा, काय दुःख आहे। त्यांना खायला पण कोणी काय दिलं नाही, भिक्षा मागायला गेली की झोळीमध्ये शेणाच्या गौऱ्या टाकत। म्हणजे एवढं दुःख त्यांनी सहन करून ही ज्ञानेश्वरी लिहिली, तरी आपल्याला किती सुख आहे, तरी आपण वाईट मार्गाला गेल्याशिवाय राहत नाहीत। अहो हेच आता या ओळीमध्ये आपल्याला ज्ञानेश्वर माऊली काय बरं पटवून देत आहेत, तर ते सांगतात की आपण जे पावलं टाकणार आहेत तत्पूर्वी आपण जे बोलतोय ते मोजकच बोललं पाहिजे, मापात बोललं पाहिजे, बिनकामाचं बोललं पाहिजे का? तर नाही। पण आता आपण किती बोलतो तरी चांगलं बोलतो का हो? नाही, दुसऱ्यांच्याच उत्सापात्या असतात। अहो असंच म्हणजे आज प्रत्येक जण ह्याची उचापती करणार, त्याचं चाड्या लावून देणार, म्हणजे व्यर्थ वेळ घालवते। आता मी पण वैजाळकर सरांकडे जात होते क्लासला, मी बघितलं की अरे रस्त्यामध्ये 2 बायका उभ्या आहेत, एकीच्या डोक्यावर दळण ती ठेवायला चालली आणि एकीने दळण घेऊन आली होती। दोघी मैत्रिणींची भेट झाली मध्ये रस्त्यामध्ये। एवढं ऊन, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, एवढं ऊन होतं, एवढं डोक्यावरती दळण वज आहे, तरी त्या उन्हामध्ये तिथं थांबल्या होत्या। म्हणलं असं काय महत्वाचं बोलायला लागल्यात ह्या, एवढं ऊन आहे, एवढं डोक्यावरती दळण आहे। म्हणलं जरा जवळ जाऊन थोडं काय ना ऐकाव तरी। मी गेले आणि बघते तर काय त्यांचं सुरू होतं, बाई त्या बावड्याचं पोरग पिऊन पडलं होतं ग, मी काल बघितलं। आणि ते दत्तूभाऊचं पोरग ते तर पळून गेलं एका पोरी सोबत। आणि ती पिंकीची रिंकी काय तिचं चवणा तिला दिसायला तर कशी माकडावणी दिसती, पण सगळ्यांना हाय बाय करीत चलती। म्हणजे असं सुरू होतं त्यांचं। मी म्हणलं काय माणसं आहेत का आत्ताचे, व्यर्थ वेळ घालवते। मी क्लासला गेले पुन्हा वापस आले तर 1.5 तासाने आले, बघते तर काय त्यात तिथंच उभा, बाई ह्यानी तसं केलं आणि त्याचं लय वाटोळ झालं, त्याच तसंच व्हायला पाहिजे होतं बाई, माझ्या तर मनासारखंच झालं, तुला काही खबर नाही ग त्याचं। म्हणजे असं सुरू होत। अहो त्या 1.5 तास तिथं दुसऱ्यांची उचापत्या करत बोलत होत्या, त्याचऐवजी जर त्यातले अर्धा तास आपण भगवंताचं नामस्मरण केलं तर काय पुण्य लाभन। परंतु आताची माणसं वाईट मार्गाला जातात। आणि आपल्या ज्ञानेश्वर माऊली सांगतात दुसऱ्या कडव्यामध्ये की
मतीला पाऊले चाली जे, म्हणजे जे काही आपण पाऊल टाकणारे म्हणजे पाय टाकणारे पुढे असं नाही बरं का. पाऊल टाकणारे म्हणजे जो काही एखादा निर्णय घेणार आहे तो आपण लक्षपूर्वक घेतला पाहिजे, विचार करून घेतला पाहिजे. आज आपण काही नियोजनाने करत नाहीत. एकाने 10 लाखाचा धाबा टाकला, त्याला चुला पेटता येणार, भाजी करता येणार, भाकरी करता येणार, तरी धाबा टाकला. मजूर लावले, पण मजुराला पगार दिला, मजूर गेले 2 दिवसात निघून, आणि धाबा पडला होताना. म्हणजे 10 लाखाचं नुकसान झालं की नाही, वेळ गेला, 10 लाख गेले. म्हणजे आता आपण विचार करून पाऊल टाकत नाहीत. म्हणून आपण विचार करून काळजीपूर्वक पाऊल टाकलं पाहिजे, कोणतं पण कार्य करायचं असू दे. तिसऱ्या कडव्यामध्ये आपल्याला सांगतात की निद्रेही मानू दिजे, म्हणजे आपण झोपेला देखील महत्व दिलं पाहिजे. झोप पण खूप महत्वाची बरं का या जीवनामध्ये. पण आज कुणी झोपेला विचारित नाही. निम्मी रात्र झाली तरी आताच्या पोरांपुरीचं वर खाली वर खाली वर खाली सुरूच असतं. मग काय सकाळी जामखेडच्या एसटी स्टँड समोर कल्याणी हॉस्पिटलची भेटच घ्यावा लागते, त्याशिवाय पर्यायच नाही. नाहीतर कधी डोळे जायचे ह्याला मेळ जोटायचा नाही. म्हणजे आताची एवढी वाईट परिस्थिती आहे ना. आणि शेवटी सांगतात की अवसरी एक म्हणजे हे जे काही मी सांगितलंय, जो काही या ओवीचा अर्थ आहे तो आपण आचरणामध्ये आणला पाहिजे, स्वतःहून केला पाहिजे, असं या ओवीमध्ये आपल्याला ज्ञानेश्वर माऊली सांगतात. आज आपण या ठिकाणी थोडेच कळले आपण सगळेजण जमलेलो आहे. तर आज महाशिवरात्री निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहे. तुम्हा सर्वांना तर महादेव पार्वतीचं लग्न हे महाशिवरात्री दिवशी झालंय हे माहिती आहे, त्यांची कथा माहिती आहे. परंतु एक वक्ता म्हणून माझं कर्तव्य आहे की त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणं. म्हणून आता लक्षपूर्वक ऐका. ज्या वेळेस पार्वती मातांनी हजारो वर्ष तप केली, मग देवांनी महादेवाजवळ येऊन सांगितलं की तुम्ही पार्वती मातेशी विवाह करा. परंतु महादेव म्हणाले नाही. परंतु त्यांनी विनंती केली हात जोडून की तुम्ही विवाह करा पार्वती मातेशी. खरंच त्या खूप चांगले, तेवढं तुमच्यासाठी हजारो वर्ष त्यांनी तप केलं. मग तेव्हा महादेव म्हणाले बरे, पण आता बरे म्हणलं का लगेच करायला निघतं का हो? नाही, पहिलं परीक्षा घेण्याचं महादेवांनी ठरवलं. आणि त्यांनी ज्या सरोवरा ठिकाणी जवळ पार्वती माता तप करत होत्या त्या ठिकाणी गेले, मगरमच्छचा अवतार घेतला. त्या ठिकाणी त्यांनी एका बालकाला पकडलं. सर्वजण त्यांना सोडायला जाणार तर ते म्हणले मलाच मगरमच्छ धरून मी नाही जाणार. परंतु पार्वती माता त्या ठिकाणी गेला, सोडायचा प्रयत्न करतायत सुटना. मगरमच्छने आवळून धरलं होतं त्या बालकाला. मग काय त्या म्हणाले अरे मगरमच्छा, मी माझ्या जवळची सगळे धन संपत्ती सगळे तुला देऊन टाकते. परंतु काय ऐका ना मगरमच्छ. त्यांनी बरंच उच्चारलं परंतु काय मगरमच्छ ऐकत नव्हता. मग त्यावेळेस ते म्हणाले की माझं जीवनातलं सर्वात मौल्यवान म्हणजे मी केलेलं जे आतापर्यंत तप आहे, पुण्य आहे, मी ते तुला देऊन टाकते, परंतु या बालकाला मात्र सोडून दे. मग ऐकलं महादेवांनी आणि त्या बालकाला सोडून दिला. आणि सर्वजण म्हणाले काय पार्वती माता, तुम्ही हजारो वर्षाचं तप एका क्षणभरात देऊन टाकलं. त्या म्हणाले मी तप पुन्हा करू शकते, परंतु या बालकाचा गेलेला जीव पुन्हा येणार आहे का? तर नाही. म्हणून मी माझं तप देऊन टाकलं. तेवढ्यात मगरमच्छचा अवतार असणारे महादेव पुन्हा आपल्या मूळ रूपामध्ये आले. आणि पार्वती मातेशी विवाह केला. परंतु त्यांचे भक्तगण म्हणजे भूतच की, मग काय ते माग चालायला लागले. ते नाचत बिचत, कुणी लोळत आहे, कोणाच्या अंगाला भस्म आहे, कुणी कसे चालत होते. मग त्यावेळेस महादेव म्हणाले खरंच ही चांगली आहे, लग्न मोडलं तर व्हायचा कुटाणा, म्हणून तुम्ही आता जा भक्तगणाला म्हणले. परंतु आम्ही तुम्हाला वरदान देतो की इथून पुढं तुमच्याशिवाय एकही लग्न होणार नाही. मग काय भक्तगण गेले वापस, म्हणजे भूत गेले वापस. आणि मग त्या ठिकाणी पार्वती मातेचा आणि शिवशंकराचा शुभ विवाह झाला. अहो म्हणजे असं किती पवित्र नाते व नवरा बायकोचं. आजचे नवरा बायको
पार्वती मातेने शिवशंकरासाठी एवढं तप केलं, आताची हुंड देऊन भेटते तरी नीट सांभाळते का याला ती? टायमावर चहा नाही, पाणी नाही, काही नाही. म्हणजे आताची परिस्थिती वाईट आहे. आणि आताच्या प्रत्येक नवरा बायकोनी महादेव आणि पार्वती सारखं कसं जगायचं आणि कसं राहायचं हे शिकलं पाहिजे. आणि मग काय, ते भक्तगण गेले, लग्न झालं आणि आता जे डीजे समोर नाचतात ना वरातीमध्ये, ते त्या शिवशंकरांच्या काळातील त्यांचे भूत म्हणजे भक्तगण हे तसल्याच अवलादी आज डीजे समोर नाचणारे आहेत बरं का. अहो मग असे नाचत होते. मी गेले एका लग्नाला, तर मला म्हणले आशीर्वाद द्यायला या महाराज तुम्ही. मी गेले, म्हणलं जावं बरं. एकच लग्न होतं, वाजले 4 तरी लग्न लागाना. वराती पुढंच किती वेळ चालायला लागले. म्हणलं आता बंद करावं, तसं कसं म्हणावं. ते त्याचे म्हणले महाराज आता काय करायचं? मी म्हणलं आता मी सांगते तसं तुम्ही करा. मी म्हणलं मिरच्या आणा उलच्या. मग काय मिरच्या भाजल्या आणि तिथं वरातीपाशी नेऊन ठेवल्या. तिकडून सगळीकडून फेर दिल्या. जी नाचणारे ते भूत होते ते होते सगळे वरातीतले ठस ठस करायला लागले. मग काय ती वरात सगळे गेली की साईडला, आला नवरदेव पुढं, लागलं लग्न. म्हणजे काय परिस्थिती. एकच लग्न 4 वाजले. आता म्हणलं काय तरी करावं, म्हणून मी तसं केलं. म्हणजे आता आपण किती विलंब करतो. पार्वती मातेला देखील एवढीच वाट पाहावी लागली, परंतु भेटल्याच्या नंतर पार्वती मातेचं प्रेम खूप अफाट होतं आणि त्यांनी प्रत्येक वेळेस शिवशंकरांना साथ दिली. परंतु आताची माऊली 2 मिनिटात सोडून देते, कधी सोडून देईन याचा भरोसा नसतो. आताची परिस्थिती लई वाईट आहे बर का. अहो आज जर आपण पाहिलं की आपल्यामध्ये वादविवादाचं प्रमाण किती लय मोठं. अहो काय नवरा बायको आहेत, महादेव पार्वती राहायचं सोडून आज काय भांडण करीत येतात. अहो कारण तरी मोठे असतात का हो? नाही, छोट्या छोट्या कारणांवर. अहो जर नवरा नटला, नवरी नटली बर का, नवरा पहिला नको, नवरी नटली, चांगली साडी बिडी घातली, बायको नटली, चांगला आंबाडा बुचडा सगळं घातलं की नथ बीज सगळी तयार झाली की लगेच नवरा जवळ येतो म्हणतो, बाई मारक्या बायला म्हणे, बाई लय नटली, कुठं निघाली, कमून चालली, कोणत्या गलीत, कोणाच्या घरी हळदी कुंकुई. हिला असा राग येतो ना महाराज. तिला असं वाटतं आता याला बेल फेकून दना दना मारावं. आता वाटणार तरी काय हो दुसरं असं बोलल्यावर. आता नवऱ्याने देखील चांगलं म्हणायला पाहिजे की नाही? नाही, प्रत्येकाने गुन्ह्या गोविंदाने राहायला पाहिजे. आता जर तुम्ही काय हसतात, तुम्ही माग नाहीत बर का, हे तरी बरं येत, हे तरी परवडले. तुम्ही हातभर जास्तच येत यांच्यापेक्षा. यांनी जर चांगली जीन्स पॅन्ट बीट निरू बिरू घातला की लगेच तुमचं सुरू होतं. तुम्ही मारक्या म्हशीवरी बघतात. कुठं पार्टीला चालत वाटत, कांच्या हॉटेल मध्ये किती रुपये घेतले, फोन दाखवा किती जणांचे फोन आले, अशी पाकिट चापती हात घालू घालू खिसा पाडू पाडू मोबाईल चापिती. आता या शंकराला वाटत आताच्या कपडे काढून बनेल वर अख्ख्या गावात हिंडावं. आता वाटणार तरी काय हो दुसरं. एवढं चेक करीत पार्टीचे त्याचे खिशे फाडून टाकेत ही माऊली. म्हणजे आज आपण छोट्या छोट्या कारणांनी वादविवाद करतो, तर आपण वादविवाद केला नाही पाहिजे. का तर त्यामध्ये आपला वेळ जातो, पैसा जातो, वैर वाढतो. म्हणून आपण वादविवाद केला नाही पाहिजे. वादविवाद करून भेटत तरी काय हो? अहो तंटा तुमचा माझा याचा त्याचा कुणाचाही असो, कधीतरी कुठेतरी तो थांबायला हवा आणि माणसातला माणूस तडजोडीच्या रंगातही रंगायला हवा. अहो रामदास स्वामी देखील एका ठिकाणी सांगतात की जनी वाद विवाद सोडून द्यावा, जगी सुख संवाद सुखे करावा, जनी शोक संताप आहारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. म्हणजे वादविवाद तुम्ही करूच नका, पण झाला ना तर तो मिटलेलाच हिताच आहे तुमचं.
चांगलं होणार आहे म्हणून तो वादविवाद झालाय तर मिटवा आणि पहिलं तर होऊन देऊ नका. आणि व्यसन करू नका. काय व्यसन करते तो माणसं आणि व्यसन करतेतच, पण आता आत्महत्येचं देखील प्रमाण खूप वाढलंय. काय आत्महत्या करते तो छोट्या छोट्या कारणाने. आजचे विद्यार्थी आता 10वीचे पेपर सुरू आहेत, 12वीचे झाले, पेपर मध्ये कमी मार्क पडले म्हणून आत्महत्या करीत येत, मोबाईल नाही घेतला म्हणून आत्महत्या करीत येत. आज कुणी कशा कारणांवरून आत्महत्या करताय, वाईट मार्गाला जातात. आता शिरीष महाराज मोरे, अहो ज्या तुकाराम महाराजांनी कर्जतच्या सर्व वया इंद्रायणीमध्ये बुडून टाकल्या, त्यांच्याच 11व्या वंशजांनी म्हणजे शिरीष महाराज मोरे यांनी कर्जापायी आत्महत्या करावी का हो? तर नाही. खरे हे दुःखद घटना आहे, परंतु मी या घटनेचा जाहीर निषेध करते. याला आत्महत्याच पर्याय नाही, दुसरा देखील पर्याय असू शकत होता, परंतु त्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली. म्हणून मी माझ्या स्वप्नातील ज्ञानगड या ठिकाणी ज्यांना कुणाला राग येत असेल, भांडण झालं असेल, त्यांच्यावर वाईट परिस्थिती असेल, कोणावरच येत नाही, सामोरे गेल्यानंतर ती वाईट परिस्थिती मानताच येणार नाही. पण तरी जर कोणाला अडचण असेल तर त्यांनी ज्ञानगडावरती चिंचपूर रोड, चिंचपूर हद्दीला त्या ठिकाणी येऊन तुम्हाला जोपर्यंत तुमचा राग शांत होत नाही, जोपर्यंत तुम्हाला तुमच्या घरी जाऊ वाटत नाही, तोपर्यंत तुम्ही तिथे राहा. आणि शेवट म्हणजे तुम्ही 32 कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध आपल्यावरती प्रेम करणारे आई वडिलांची सेवा करा. अहो आई मायेचा सागर आहे तर पिता दयेचा समुद्र आहे, म्हणून या आई वडिलांची सेवा करा, त्यांच्या सेवेतला आनंद घ्या. अहो तुम्ही कधी विचार केलाय का हो, वडील आपल्याला खांद्यावरती का बरं घेतात? तर ते खांद्यावरती घेतल्यावर फक्त भगवंताला पांडुरंगाला हेच म्हणत असतात की हे पांडुरंगा, हे परमेश्वरा, जे मी आतापर्यंत पाहू शकलो नाहीये ना, ते अगदी लहान वयामध्ये माझ्या मुलाने पाहावं म्हणून वडील मुलाला खांद्यावरती घेत असतात. आणि आई का बरं घेते खांद्यावरती? तर ती देखील हेच म्हणत असते की हे पांडुरंगा, हे परमेश्वरा, जे मी या वयामध्ये आत्ता पाहते ते माझ्या या छोट्या मुलानं या लहानग्या वयामध्ये पाहावं. म्हणून आई मुलाला कडेवरती घेत असते आणि वडील हे खांद्यावरती. अहो काय आई वडिलांचं मुलांवरती प्रेम असतो, अफाट प्रेम असतं. अहो या जगामध्ये जर असं कोणतंही न्यायालय असेल ना, ज्या ठिकाणी तुमचे सर्व गुन्हे माफ होऊ शकतात, ते म्हणजे आईचं हृदय. म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा, त्यांच्या सेवेतील आनंद घ्या आणि त्यांना कधीच आपल्यापासून वेगळं करू नका. एवढीच तुम्हा सर्व माय बाप्पांच्या चरणी विनंती करते आणि माझी लांबलेली प्रवचन रूपी सेवा याच ठिकाणी थांबवते आणि माझ्या प्रवचन रूपी सेवेला पूर्णविराम देते. कवर दे हरी विठ्ठल.